नमस्कार, शुभ सकार। आज बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025। जाणून घेऊया आजच्या काही मुख्य बातम्या। आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट। नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले। आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता, मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर या निकालाचा परिणाम होऊ शकतो। या कारणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आज जाहीर होणारा निकाल दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या नंतर एकत्रितपणे म्हणजे 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 291 मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान पार पडले। या मतदानाची टक्केवारी रात्री उशिरा 11 वाजेदरम्यान कळविण्यात आली। त्यानुसार या निवडणुकीत एकूण सरासरी 75% इतके मतदान झाले, तर नगरपरिषद निहाय निवडणूक अंतिम टक्केवारी याप्रमाणे: देगलूर 71.31%, कुंडलवाडी 79.39%, मुदखेड 75.55%, हिमायतनगर 77.71%, हदगाव 65.80%, कंधार 70.2%, बिलोली 75.62%, उमरी 71.53%, भोकर 75.27%, किनवट 74.27%, लोहा 81.80% मतदान झाले। आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट। 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पात्र पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत। यानुसार आज 3 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या प्रारूप यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दावा असल्यास किंवा समाविष्ट नावाबाबत किंवा एखाद्या नोंदीच्या तपशिला संदर्भात कोणतीही हरकत असल्यास 18 डिसेंबर पूर्वी हरकती दाखल करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले। प्रारूप मतदार यादीची प्रत तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। लोहा भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांचे विश्वासू मित्र म्हणून परिचित असलेले प्रभाग क्रमांक 10 चे भाजप उमेदवार संजय चव्हाण यांनी मतदानाच्या दिवशी दुपारी 1 वाजता अचानकपणे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। भाजपा उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याने शहरात राजकीय भूकंप होऊन भाजपाला मोठा धक्का बसलाय। भाजपाच्या उमेदवारांनी अचानक मतदानाच्या दिवशी भाजप सोडून आपल्या हातावर घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याने शहरात उलटसुलट चर्चा होत आहे। हदगाव तालुक्यासह परिसरात सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू असून गहू, हरभरा, करडी यासारखी पिके आणि बारमाही ऊस, हळद या पिकासाठी खताची मोठी मागणी आहे। मात्र बाजारात खताचे दर पाहता शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकलीये। दरम्यान उपलब्ध दरवाढीच्या आकडेवारीनुसार पेरणी करावी की घर चालवावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। सध्या खताच्या दरवाढीमुळे बळीराजा हवालदिल झालाय। दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।